मुंबई लोकलच्या अनेक ट्रॅकवरती ओव्हरहेड ब्रिज आहेत जे म्हणजे पूर्व आणि पश्चिम मार्गांना हे जोडतात, परंतु याच ओव्हरहेड ब्रिजवरचे अनेक जे सेफ्टी आपण जर पाहिलं तर काही प्रमाणात त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उद्भवतोय। आपण कोपरी पुलावरती आहोत आणि कोपरी पुलावरती हा रेल्वेचा ट्रॅकवरती ब्रिज आहे आणि याच ब्रिजवरती आपण पाहिलं तर अनेक जे सेफ्टीच्या तारा आहेत त्या तुटलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी सेफ्टीच्या संदर्भात उद्भवतोय। आपण पाहिलं तर याच मुंबई ते ठाणे दरम्यानच्या अनेक रेल्वे ट्रॅकवरती हे ओव्हरहेड ब्रिज आहेत आणि या ओव्हरहेड ब्रिजवरती नागरिकांना आणि प्रवाशांना ये जा करण्यासाठी पूर्व पश्चिमसाठी हा ब्रिज आहे तो बांधण्यात आलेला आहे। यावर अनेक गाड्या देखील जात असतात, परंतु या ठिकाणी या तारा आहेत त्या सध्या तुटलेल्या आहेत आणि यामुळे कुठलाही लहान व्यक्ती किंवा मग लहान मुलगा ह्या गॅप मधून खाली ट्रॅकवरती पडण्याची भीती आहे ती सध्या उद्भवू लागलेली आहे। या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी हा संदर्भात सर्व आवाज आहे तो आता उठवलेला आहे। आपण पाहिलं तर सोमवार ते शनिवार ह्याच ठिकाणी आहेत अनेक विद्यार्थी या ब्रिजचा वापर करून आहेत ते ये जा करत असतात, तसेच अनेक नागरिक देखील या ठिकाणी या ब्रिजचा ये जा करत असतात, परंतु या तारा या आहेत त्या सेफ्टीच्या अनुषंगाने बांधण्यात आलेल्या होत्या, परंतु या तुटलेल्या आहेत। तर या अजून जर तुटल्या तर ह्या ठिकाणाहून अख्खा पूर्ण माणूस आहे तो देखील या ठिकाणी खाली जाण्याची जी भीती आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे सेफ्टीच्या संदर्भात हा संपूर्ण प्रश्नचिन्ह आहे तो या ठिकाणी उपस्थित झालेला असून रेल्वे मंडळाकडून या संपूर्ण गोष्टीची दखल आहे ती घेतली पाहिजे। आपण पाहतोय ह्या ठिकाणी ज्या तारा तुटलेल्या आहेत या तारा तुटल्याच्या नंतर याचे जे टोक आहेत ते देखील टोकदार आहेत, कुठेही कोणत्याही व्यक्तीला ही इजा आहे ती सहज या ठिकाणी होऊ शकते। या ठिकाणी आपण पाहतो कशा प्रकारे या बाहेर आहेत त्या आलेल्या आहेत आणि चालणाऱ्या व्यक्तीला यामुळे कुठेतरी दुखापत आहे ती होऊ शकते। रात्रीच्या वेळी या ठिकाणी प्रकाश आहे तो फार कमी असतो आणि या मंद प्रकाशात या ठिकाणी दुखापत आहे ती होऊ शकते। त्याचबरोबर सकाळच्या वेळेस देखील अनेक विद्यार्थी आहेत ते या ठिकाणून जात येत असतात, त्यांना देखील याची दुखापत आहे ती होऊ शकते। त्यामुळे ही कामं आहेत ती लवकरात लवकर करण्यात यावी असं स्थानिक नागरिकांची मागणी आहे, परंतु रेल्वे मंडळाकडून किंवा महानगरपालिकेकडून याची दखल आहे ती घेणं खूप गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्वसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।